जय श्रीराम. तर आज आपण गोल्डमध्ये ॲनालिसिस करणार आहे आणि काल आपण 2 ट्रेड घेतलेले न्यूयॉर्क सेशनला. त्याचं डिस्कशन करूया. पहिला ॲनालिसिस करूया. वीकली टाईम फ्रेममध्ये जर आपण बघितलं तर मार्केट फुल बुलिश आहे. पण मार्केटनं प्रिव्हियसली ज्या पॉईंटपासून म्हणजे ऑल टाईम हायपासून रिजेक्शन घेतलेलं, आत्ता पण मार्केट त्याच पॉईंटपासून रिजेक्शन घेतलंय. सॉरी, रिजेक्शन घेतलंय. मार्केट एक हायर हाय स्ट्रक्चर क्रिएट करत वरच्या साईडला चाललंय. ह्या कॅन्डलनं आता जी डोजी बनल्या विकलीमध्ये तिनं प्रिव्हियस कॅन्डलची लिक्विडिटी घेऊन ह्या कॅन्डलनं प्रिव्हियस कॅन्डलच्या लिक्विडिटी घेऊन म्हणजे येस इथं मार्केटनं सेलरला ट्रॅप करून एक मुवमेंट द्यायचा प्रयत्न करते. त्याच्यानंतर जर आपण डेलीत आलो तर डेलीमध्ये जर बघितलं तर मार्केट एक्झॅक्टली फिफ्टीच्या थोडं वर म्हणजे 50 पासूनच मार्केटने रिजेक्शन घेतलंय आणि अपसाइड मुवमेंट एक येऊ शकते. हे चान्सेस आहेत मार्केटमध्ये. का तर मार्केटचं स्ट्रक्चर हायर हाय बनवत आहे आणि आत्ता जी फुल बाईंग आली त्याची एक छोटीशी रिट्रेसमेंट आहे, ना की तिथून मार्केट फॉल होऊ शकतंय. फॉल व्हायला पण मार्केटला एक स्ट्रक्चर बनवावं लागेल. असं नाही की फॉल होऊ शकत नाही, पण एक त्याला स्ट्रक्चर बनवावं लागेल. पण आता जी दिसते आपल्याला ती मार्केट हायर आहे विथ फिब रिट्रेसमेंट ह्या पॉईंटमध्ये मार्केट वर निघाले आणि खालून ईएमएचा पण सपोर्ट आहे त्याला. जर आपण 4 मध्ये मार्केटला समजून घ्यायचा प्रयत्न केला तर मार्केटने ज्या पॉईंट पासून रिजेक्शन आले तो हा म्हणजे रेजिस्टन्स जो पहिला सपोर्ट होता तो नंतर रेजिस्टन्स झाला. आता त्याच पॉईंटला मार्केटनं सपोर्ट ऍक्ट केले. 4 आवरचा ईएमएचा पण त्याला सपोर्ट आहे. जर आपण एक्झॅक्टली जर समजून घ्यायचा प्रयत्न केला तर मार्केटने ह्या अनवॉन्टेड पासूनच एक सपोर्ट ऍक्ट केला आणि मार्केट वर निघाले आणि ही फिब रिट्रेसमेंट 0.50 पर्यंत आले मार्केट. आता ह्या सिनारिओत आपण ट्रेड प्लॅन कसा करू शकतो? मार्केटमध्ये बाईंग सेलिंगची कॅन्डल आली आणि ती एक्झॅक्टली थांबली कुठे ह्या पॉइंटला. म्हणून हे एरिया आपण मार्क करून घेऊया. थोडस त्याला खाली घेऊया. आता बघा मार्केटनं एक अपमूव दिली. नंतर मार्केट ह्याच 1 आवरच्या 1 2 3 4 5 कॅन्डल ह्याच पॉइंटमध्ये कन्सल्टेशन केले. म्हणजे हा झाला टाइम स्पेंड एरिया आणि ह्याच पॉइंट पासून एक अपमूव आली. म्हणजे ही झालेली इम्पल्सिव्ह बाईंग एरिया आणि ह्याच पॉइंटला मार्केटनं जेव्हा फॉल पूर्ण ह्या जर आपण एक 4-5 कॅन्डल बघितल्या ग्रीन रेड तर ह्या पॉइंटमध्ये मार्केट 400 पिप्स डाऊन आले आणि 400 पिप्स डाऊन येऊन पण त्यानं हा एरिया ब्रेक नाही केला. आणि इथं 4 आवरला जर आपण बघितलं तर इतनी बेरिश वाला इथं कॉन्सेप्ट लागला. इतनी बेरिश होती तो ब्रेक कर देते. त्या सेलरनी त्यांचं प्रेशर सपोर्टला दाखवण्यापेक्षा मध्ये दाखवलं आणि सपोर्टला त्यानं सगळ्यांना ट्रॅप केले. त्याच्यानंतर सेम स्ट्रक्चर त्याच्यानंतरच्या आपण ह्याला झालं मार्केटमध्ये सेलिंग आलं. त्याच्या हाफ वीक म्हणजे 61 एरियापासून एक सेलिंग आलं. पण ती सेलिंग येऊन स्टॉप कुठं झालं? जर स्टॉप म्हणजे थांबलं कुठं तर प्रिव्हियसली जिथं सेलिंग थांबलेलं एक्झॅक्टली त्याच एरियात. म्हणजे इतनी बेरिश होती तो कॉन्सेप्ट हा पण इथं लागतोय. इतनी बेरिश होती तो ब्रेक करत येते. त्याच्यानंतर मार्केटनं थोडं खाली येऊन क्लोजिंग ग्रीन कलरच्या कॅन्डलमध्ये दिली आणि ती पण त्याच पॉईंटला दिल्या. म्हणजे मार्केट ह्या एरियाला सपोर्ट एरिया ऍक्ट करते आणि हा एरिया ब्रेक होणं झालाय. इथून एक अपमूव आल्या. आता चान्सेस आहेत की ह्याची फिब रिट्रेसमेंट होऊन एक अपमूव येऊ शकते.
जर आपण बघितलं तर मार्केट ह्या एरियात ह्या एरियाला सपोर्ट एरिया ऍक्ट करते. आता जर आपण मार्केटला समजून घ्यायचा प्रयत्न केला तर मार्केट एक्झॅक्टली सपोर्ट एरिया पाशी अनवॉन्टेड एरिया की जिथून मार्केट एक कन्सोल्टेशन करायला लागले. या कन्सोल्टेशन मध्ये आता मार्केट आहे. EMA पण रेजिस्टन्सला ही जिथनं मार्केटनं आता रेजिस्टन्स रिॲक्ट केलाय तिथंच प्रिव्हियसली मार्केटनं रेजिस्टन्स ऍक्ट केलेला. तर हा एरिया किती पिप्स आहे बघा, 50 पिप्स आहे. जर मार्केट डाऊन आलं तर आपण ट्रेड प्लॅन कसा करू शकतो बघा. जर मार्केट डाऊन आलं 0.5 पर्यंत आणि लो न बनवता एक हाय तयार केला, त्यानंतर थोडं मार्केट वर गेलं आणि त्याच्यानंतर एक रिट्रेसमेंटला आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. पण हा ट्रेड प्लॅन आपण न्यूयॉर्क मध्येच करणार, आधीमध्ये आपण ट्रेड प्लॅन करणार नाही. का तर ट्रेड प्लॅन आधीमध्ये मुवमेंट येणं झाल्या. आणि जर आपण बघितलं तर 0.50चा एरिया म्हणजे हा अनवॉन्टेडचा एरिया आपला. म्हणजे एक्झॅक्टली मार्केट ह्या पॉईंट पासून येऊन एक अपमूव दे, नंतर रिट्रेसमेंटला आपण बाय करू. त्याचं टार्गेट थोडं मोठं राहील. का तर मार्केट ऑल टाइम हाय पशी स्ट्रक्चर तयार करते, म्हणजे ही एरिया पण ब्रेक होऊ शकतो. 30 मिनिट मध्ये बघितलं आपण तर फेक ब्रेकआउट सिनारिओ इथं तयार, म्हणजे एक डबल टॉप तयार झालाय, सॉरी हेड अँड शोल्डर. पण ही जी रेंज इथपर्यंतच असेल असं मला वाटते आणि स्ट्रक्चर मार्केट तयार करेल. बघूया जो अजून लंडन सेशन आहे, न्यूयॉर्क सेशन आहे, त्याच्यामध्ये काय ट्रेड होते, कसं ट्रेड होते बघून आपण कसं मार्केट मुवमेंट करते त्याच्यानुसार आपण एक ट्रेड प्लॅन करू. आता आपण काल आपण ज्या एंट्री घेतल्या त्याचं ट्रेड अनालिसिस बघूया. पहिले आपण एंट्री घेतली ह्या पॉईंटला, जे की मार्केट मध्ये फॉल आला आणि एक्झॅक्टली ही 6-4.5ची कॅन्डल जिथे थांबली, 4.5 ह्या कॅन्डलला आपण एंट्री घेतली, जे की 6:05 नंतर 6:05 असं काहीतरी एंट्री घेतली आपण. तर बघा मार्केटमध्ये फॉल आला आणि मार्केट स्लो अँड स्टडी मार्केट अपसाईडला चाललं होतं. नंतर ह्या पॉईंटला मार्केटनं 61ला इतनी बुलिश होती तो ब्रेक कर देते हा कॉन्सेप्ट लागला. त्याच्यानंतर जर आपण 4 आवरला बघितलं हा 4 आवरच्या आपण इतनी बेरिश होते तो 1 आवरला इतनी बेरिश होते तो ब्रेक कर देते हा कॉन्सेप्ट लागला येतो. त्याच्यानंतर 30 मिनिट मध्ये सॉरी त्यानंतर 5 मिनिट मध्ये इथं डोजी तयार झाली आणि ह्या डोजी नंतर मार्केट जसं फॉल व्हायला लागलं तसं आपण ह्या लोला एंट्री घेतली.
एंट्री घेतली आणि ह्याच्यावर स्टॉप लॉस ठेवून आपण इथपर्यंत टार्गेट बुक केलं 160 170 पिप्सचा. त्यानंतर आपण एक सेकंड एंट्री घेतली. सेकंड एंट्री घेतली ह्या पॉईंटला. .50 पाशी जेव्हा मार्केट आलं आणि EMA होता आपण, आणि ही जेव्हा कॅन्डल इथून फुल बुलिश कॅन्डल बनायला लागली, ही कॅन्डल क्लोज झाल्यानंतर ह्या कॅन्डलच्या लो लाच आपण एंट्री घेतली आणि एकदम छोटासा स्टॉप लॉस ठेवून याच्यात आपण 90 टार्गेट केलं. तर ह्या दोन ट्रेड आपण काल घेतले आणि आता आजचं पण तुम्हाला सांगितलं की कसं काय होऊ शकते मार्केटमध्ये, कुठून आपण बाईंग बघू शकतोय. तर आज तुम्हाला अनालिसिस कसं वाटलं हे नक्की सांगा.